कारण की लक्ष्मी अशाच घरी येते की जिथं सुख शांती नांदते. काय वाटतं तुम्हाला? लक्ष्मी कुठं पण नाही येत. मग आज जर बघितलं तर 6 असे बेनिफिट आणि लॉसेस आहेत हेल्दी आणि अनहेल्दी लाईफमध्ये. जर तुमची रिलेशनशिप हेल्दी असेल तर काय फायदे आहेत, आणि जर तुमची रिलेशनशिप अनहेल्दी असेल तर काय लॉसेस असतात. आज तुम्हाला काय वाटतं, एवढ्या मोठ्या मी अचिव्हमेंटला आहे तर माझ्या घरी रिलेशन बॅड असतील का? आमच्या घरी दुःख असेल का? बरं, अचिव्हमेंट आल्यानंतर आनंद झाला असेल की अचिव्हमेंट येण्यासाठी आम्ही हॅप्पी असतो? पैसे आल्यावर खुश होतं माणूस की पैसे येण्यासाठी खुश झालं पाहिजे? पैसे येण्यासाठी खुश झालं पाहिजे. मग 2 प्रकारचे नातेसंबंध आहेत घरामध्ये. त्यांच्या लाईफमध्ये रिलेशनची फार बँड वाजली आहे, त्याच्यामुळं काय लॉस होतो, आणि ज्या घरामध्ये रिलेशन हेल्दी आहेत त्याच्यामुळं काय फायदा होतो आपण या स्लाईडवर समजून घेऊया. याच्यामध्ये जर बघितलं तर ज्या घरामध्ये हॅप्पी रिलेशनशिप आहे तिथं लोक मेंटली काय असतात, स्ट्रॉंग असतात, मेंटली डिस्टर्ब नसतात, फुल कॉन्फिडंट असणार, फुल एक्साइटेड असणार. पण ज्या घरामध्ये रिलेशनशिप अनहेल्दी आहेत तिथं त्यांचा माइंड काय आहे, डिस्टर्ब असतो. त्या डिस्टर्ब माइंडने झोप येत नाही, ते कधी फोकस होऊ शकत नाहीत, ते कधी ॲप्रिशिएट करू शकत नाही, ते घुटत घुटत जिंदगी जगतात, त्यांना डिसिजन घेता येत नाही. त्यांच्या आयुष्यात छोटासा प्रॉब्लेम जरी झाला तरी त्यांना तो मोठा झाल्यासारखं वाटतो. जर ग्लास फुटला तर त्या ग्लासवरून ते 2 दिवस भांडू शकतात. मेंटली डिस्टर्ब असतात ज्या घरामध्ये नातेसंबंध चांगले नसतात, आणि ज्या घरात नातेसंबंध चांगले ते लोक हेल्दी लाईफस्टाईल, फुल कॉन्फिडंट, फुल काम असतील. दुसरा बेनिफिट काय आहे, फुली सॅटिस्फाईड. आणि दुसरं नेक्स्ट लॉसेस काय आहे, अनसॅटिस्फाईड, असमाधानी असतील. आणि जर हेल्दी रिलेशन चांगले असतील तर तुमच्या घरी काय असन, समाधान असन. छोट्या छोट्या गोष्टीत समाधान. 500 रुपयाचा ड्रेस आणला ना तरी खुशी. घरामध्ये एखादं भाजीत मीठ जास्त झालंय तरी पण लय आरडाओरड नाही होणार, पार भांडण नाही होणार, आया बहिणीवर शिव्या नाही काढणार. म्हणजे इकडला प्रॉब्लेम बाहेरच्या प्रॉब्लेममुळं घरी भांडणं कधीच होणार नाहीत. म्हणजे जे पण आहे, आणि ते कुणामुळं जलशी प्रवृत्ती त्यांच्याकडे अजिबात नसेल, लाव्या नसत्यान, भांडणं तण नसतील, कोणाचं बघून त्यांच्या जीवनात अपुरपणा कधी फील होणारच नाही. समाधानली लोक कोण जर असताल तुम्ही तर समजून घ्यायचं की तुम्ही मोठ्या अचिव्हमेंटसाठी काम करू शकतात. नेक्स्ट लॉस काय आहे, मेजर हेल्थ इश्यू तयार होतील. जर रिलेशन खराब असतील तर तुमच्या घरात मेजर हेल्थ इश्यू तयार होतील, आणि हेल्थ इश्यूचा परिणाम होतो मेंटली, नंतर फिजिकली हेल्थ इश्यू तयार होतात. तुमच्या स्किन खराब होईल, वेट गेन होईल, डायबेटीस होईल, BP येऊ शकतो, मुंग्या येऊ शकतात, चक्कर येऊ शकते. तुमच्या लाईफमध्ये तुमचे बोन रिलेटेड इश्यू तयार होऊ शकतात, जॉईंट पेन इश्यू चालू होऊ शकतात, कारण की थॉट फार मॅटर करतात. आणि जर तुम्ही हॅप्पी असताल, तुम्ही खुश आहेत सगळीकडे, तर तुमचं बॉडी फिट अँड फाईट असन, तुम्ही लॉंग लाईफ जगू शकतात. तुम्हाला छोटे मोठे आजाराला हॉस्पिटलला जायची गरज लागणार, ते एजमध्ये नीट होऊन जातील. नेक्स्ट लॉस काय आहे, ज्या घरामध्ये हेल्दी वातावरण नाही आहे तिथं हिंसक प्रवृत्तीचे नवरा बायको, मुलं, सासू सासरे, परिवार, आणि त्याचा इम्पॅक्ट समाजावर पण हिंसक लेवलला होऊन जातो. प्रवृत्ती हिंसक होऊन जाते माणसाची. आणि जिथं हे समाधानकारक आहे तिथं लोक थोडे कूल असतील, शांतता असती, फॉरगिव्हनेस ॲटिट्यूड असतो, झुकतात, शांतता असते. काही घरामध्ये पण बघा, ज्यांच्या घरामध्ये वातावरण कल्चर बिघडलेलं आहे ना, त्यांचे लहान लहान पोरं सुद्धा बाहेर जाऊन भांडणं त्याच पद्धतीने करतात. किती लोकांना वाटतं? मग व्हायलेंट होऊन जातो माणूस मार्केटमध्ये जाऊन, म्हणजे व्हायलेंट टेंडन्सी होऊन जाते. नेक्स्ट काय आहे, याचा लॉस काय आहे की त्यांच्याकडे पर्पज नाही राहत. ते कधी हे करतील, कधी ते करतील, कधी ते करतील, कधी ते करतील, ते एकाग्र होऊ नाही शकत. आणि ज्या लोकांच्या लाईफमध्ये हेल्दी रिलेशन असतील ते पर्पजफुली लाईफ जगू शकतात. ते बसतात, ठरवतात की आपल्याला हे मिळवायचे, आपण मिळवूया. एक तर बायको ठरवण, नवरा त्याला सपोर्ट करतो, किंवा नवरा ठरवल, बायको त्याला सपोर्ट करते. रिस्पेक्ट, एकमेकाच्या निर्णयाला रिस्पेक्ट करतात, चर्चा होती त्याच्यावरती. नेक्स्ट लेस प्रोडक्टिव्हिटी. टार्गेट तर आहे, लक्ष तर आहे, पण कामच करत नाही.
बेडवरच पडलेला आहे, सोफ्यावरच पडलेला आहे, मोबाईलमध्येच पडलेला आहे, टी व्हीतच घुसलेला आहे, सगळ्या वाईट सवयीने गुंतून टाकलं स्वतःला, चिडचिड चालू आहे, प्रॉब्लेम चालू आहे, लपवाछपी चालू आहे, त्याच्यामुळं कामाला मनच लागत नाही. आणि जिथं नातेसंबंध चांगले आहेत तिथं हायर लेवलची प्रोडक्टिव्हिटी तयार होती, कमी कामामध्ये जास्त रिझल्ट येतात त्यांना. कारण की लक्ष्मी अशाच घरी येते की जिथं सुख शांती नांदती आहे. काय वाटतं तुम्हाला? लक्ष्मी कुठं पण नाही येत. आमच्या घरी दिवाळीला लक्ष्मी पुंजायची, का तर म्हणतात ही लक्ष्मी आहे. पण आज घरामध्ये नुसतं किड्या मुंग्यासारखी चावचाव म्याव 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 म्याव, कशी ती लक्ष्मी नांदन तुमच्या घरात? इव्हन मला वाटतंय घराच्या शांती वगैरे गृहप्रवेश करताना देवाला एका कोपऱ्यात जागा देतात, माहिती आहे ना? साक्षीदार आहेत सगळे तुमच्या घरामध्ये काय वातावरण आहे, काय कल्चर आहे. आणि घरामध्ये जर एवढे बॅड सिच्युएशन आहे तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती मार्केटमध्ये जाऊन कुणाला सने समजू शकते का? जर घरात दोघांच्या निर्णयावर भांडणं होत असतील तर टीममध्ये अपलाईनकडून थोडा तुम्हाला प्रेशर आला तरी पण तुम्ही रिॲक्ट आणि व्हायलेंट मोडमध्ये जाणार का नाही जाणार? याचं कारण हे आतल्या रिलेशनशिपचे इश्यू. तर मग तुम्हाला काय वाटतं, कुठली बेटर गोष्ट आहे आपल्यासाठी, लेफ्ट साईड का राईट साईड?